हळूहळू ससा शर्यत हरला ही चर्चा संपूर्ण जंगलात पोहोचली. जो तो येऊन कासवाचं कौतुक करीत होते, तिला पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करत होते. ती गोष्ट सश्याच्या हृदयाला लागली. तो परत कासवाकडे गेला आणि कासवाला म्हणाला, मला परत तुझ्याशी शर्यत लावायची आहे. कासव म्हणाला, हे बघ ससे दादा, एकदा तुम्ही शर्यत हरली, पुन्हा जर हरलात तर तुमचं काळं तोंड कुणाला दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. त्यामुळे माझं ऐका, परत शर्यत लावू नका. सशाला विचित्र वाटले. ससा मनात विचार करू लागला, एकदा मी माझ्या चुकीमुळे हरलो, माझ्या गर्वामुळे हरलो, पण आता चुकी करायची नाही, गर्व करायचं नाही, नीट सुटलो की धावायचं आणि कासवाला जिंकायचं. त्या कासवाला जिंकल्याशिवाय जंगलातील इतरांचे तोंड बंद होणार नाही. या सर्वांचं तोंड बंद करायची असेल तर मला कासवाची शर्यत लावलीच पाहिजे. ससा म्हणाला, नाही कासवताई, मला पुन्हा शर्यत लावायची आहे. कासव म्हणाला, ससे दादा, परत विचार करा. ससा म्हणाला, होय, मी पूर्णपणे विचार केला आहे. मला शर्यत लावायची आहे म्हणजे लावायची आहे. कासव म्हणाला, ससे दादा, तुमचं एवढं निर्णय झाला असेल तर मी शर्यत लावण्यासाठी तयार आहे, पण रस्ता मी निवडणार. सशाला वाटले, रस्त्यात डोंगर असो नाहीतर दरी असो, आपल्याला धावून तर कासवाला जिंकायचे आहे. हो, निवडा, कुठलाही डोंगराचा रस्ता निवडा नाहीतर दरीचा निवडा. कासवाने परत प्रश्न केला, याशिवाय माझ्या 3 अटी आहेत. 1. शर्यतीच्या दिवशी सकाळी 8 वाजता मी सांगेन तिथे हजर राहणे. 8:02 शर्यत सुरू होईल. नंबर 2. तिथे आल्यानंतर आपसात काहीच बोलायचं नाही. नंबर 3. पंच म्हणून 2 माकडाला बोलवणे. एक माकड सुरुवातीला राहील, जो शिट्टी वाजवून आम्हाला सोडणार, आणि दुसरा शेवटच्या टोकाला, जो शर्यत कोण जिंकली हे सांगणार. मला सर्व अटी मान्य आहेत. शर्यतीचा दिवस उजाडला. कासवाने सकाळी 6 वाजता आपल्या 10 मित्रांना घेऊन आली. कासवाने योग्य प्लॅन केला. प्लॅननुसार वळणावळणाचा रस्ता निवडला आणि प्रत्येक वळणावर आपल्या मित्रांना ठेवले आणि आपण शेवटच्या वळणावर राहिली. तसेच सर्वांना एक मोलाचा सल्ला कासवाने दिला, बरोबर 8 वाजता धावायला सुरुवात करायची. जेव्हा ससा आपल्या पुढे गेला असे वाटले, तेव्हा आपण धावणे बंद करून आपल्या घरी निघून जायचं. सुरुवातीला आपण आपल्यासारखा दिसणाऱ्या आपल्या भावाला ठेवले. भावाला सांगितले, माकडाने शिट्टी वाजवली तर फक्त सशासोबत धावायचे. ससा पुढे गेला की मागच्या मागे आपल्या घरी निघून जायचे. सकाळी 8 वाजता कासव, ससा आणि माकड शर्यतीच्या रेषेवर आले. ठरल्याप्रमाणे कुणीही कुणाशी काही बोलले नाही. बरोबर 8:02 माकडाने लंबी शिटी वाजवली. दोघेही धावायला सुरुवात केली. यावेळी सशाला चूक करायची नव्हती, फक्त धावायचं होतं, म्हणून तो कासवाला झटक्यात मागे टाकून धावत राहिला. सशाने आपली स्पीड वाढवली. वळणाचा रस्ता संपवून पुढे जातो तर कासव सशाला पुढे धावताना दिसला. सशाने परत झटक्यात त्याला मागे टाकले. परत दुसरा वळणाचा रस्ता संपला तर कासव पुढे धावताना दिसला. सशाने परत त्याला मागे टाकले. असे वळणाचे रस्ते संपवत संपवत ससा शर्यतीच्या शेवटच्या टोकावर जातो. बघतो तर कासव माकडाजवळ पोहोचली होती. काही समजण्याच्या आत माकडाने निकाल दिला. कासव विजयी झाला.